सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या मित्रांना मला तर खरं गंमतच वाटते सांगायची की जेडपी शाळेमध्ये शिकलेली मी पत्रिका चांगली आहे म्हणून एका चांगल्या घरात लग्न झालं म्हणून सासूबाई म्हटल्या की काहीतरी शिकायला पाहिजे असं, कारण घरात सगळ्या बायका वर्किंग आहेत आणि तू एकटीच, कारण आई बाबांकडे एवढं शिकवलं होतं की घर सांभाळायचं, मुलं होतील आणि ते संसार करायचा. पण अजूनही आमच्या फॅमिलीमध्ये आई बाबांच्या तिकडे कुणी नोकरी किंवा काही करत नाही. अजूनही घरी गेला भाऊ म्हणतात अरे हिच्याकडे काही काम करत नाही, फिरायला जरा काम करायला सांगा. इतक्या आठवड्यात प्रॉपर एकदम फॅमिली एका छोट्याशा गावातली, पण सासूबाईंच्या सॉलिड पाठिंब्यामुळे काहीतरी शिकायचं म्हणून ब्युटी पार्लरचा 6 महिन्याचा क्लास केला. क्लास संपल्यावरती त्या बाईनी सांगितलं की आयुष्यात ही मुलगी कधीही पार्लर चालू शकणार नाही, वहिनी तुम्ही नाच सोडून द्यायचा. मी म्हणलं ठीक आहे. मग आम्ही नाशिकला स्थायिक झालो. मिस्टरांचा व्यवसाय नाशिकला असल्यामुळे आणि शेतीजवळ असल्यामुळे हळूहळू मैत्रिणी म्हणाला काहीतरी कर, काहीतरी चालू कर. मग सुरू झाली व्यवसाय. मग सासूबाई परत म्हणल्या की काही शिकतालच सर. आज भारतामध्ये अवेलेबल असलेल्या सगळ्या ब्युटीच्या ट्रीटमेंट शिकून झालं, बाहेर जाऊन आले, परदेशात नेहमी गेले. पण नंतर वाटायला लागलं की अरे मी जेव्हा गावागावांमध्ये सेमिनार आणि वर्कशॉपसाठी जायला लागले ब्युटी पार्लरच्या, तेव्हा लक्षात आलं की ज्या गावामध्ये इंटरनेट पण नाहीये त्या गावामध्ये पार्लरचा एक छोटासा बोर्ड आहे आणि तिथली बाई स्वतःचं घर चालवण्याकरता पैसे कमवते. आणि मग त्या बायकांना ट्रेनिंग द्यायचा, कारण मला माहिती होतं की माझ्या घरचं अडणार नाहीये मी काम नाही केलं तर, पण त्या बायकांना आपण पुढे आणलं पाहिजे. असं करता करता 6-8 वर्षाचा प्रवास झाला. स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली, मिरर फाउंडेशन झालं. माझ्या एका जवळच्या आत्यांना ब्रेस्ट कॅन्सर झालं, त्यामुळे मागच्या 3 वर्षापासून ब्रेस्ट कॅन्सर पेशंट बरोबर आमची मिररची टीम काम करते. त्या ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस प्रोग्राम आम्ही पूर्ण महाराष्ट्रात घेतो. दरवर्षी आपल्या भारतातली जी ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेसची कॉन्फरन्स होते त्यात आमची टीम स्वतः सगळं बंद करून, आमची सगळी युनिट्स बंद असतात, आम्ही 3 दिवस फक्त तेवढंच काम करतो. दर महिन्याला आमचे कॅम्प होतात. कट कॅन हेल्थ नावाचा आम्ही एक मोठा इव्हेंट घेतो. नाशिकला महाराष्ट्र टाइम्स बरोबर आमचे अतिशय महत्वाचे कार्यक्रम होत असतात. अशा वेळी मनात आलं की या सगळ्या गोष्टी आपण कॉलेजमध्ये असताना स्वप्न बघितलं असतं तर कदाचित हा 40 वर्ष इथपर्यंत पोहोचायला लागली. म्हणून कॉलेजमधल्या मुलांसाठी स्वप्न उद्योगाचे ड्रीम एंटरप्रिनरशिप हा कार्यक्रम सुरू केला. आता जवळजवळ नाशिकमधल्या आम्ही 1,500-2,000 पर्यंत मुलांपर्यंत हे कार्यक्रम आम्ही पोहोचवलाय. पूर्ण महाराष्ट्रात सगळीकडे पोहोचतोय. 20-25 हजार बायकांशी माझं डायरेक्टली नेटवर्किंग आहे. खूपच आमचं मोठ्या प्रमाणात काम चालतं. मग मिरर कन्सल्टन्सी सुरू केली, कारण महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स सारख्या ऑर्गनायझेशन मध्ये काम करताना माझ्या विजन मध्ये जो फरक पडला, माझी जी विजन क्लिअर झाली, माझं जे गोल स्वतःसाठीच होतं, जे स्वप्न माझं पूर्ण व्हायला मला मदत होतीये ती बाकी सगळ्या उद्योजकांना व्हावी म्हणून चेंबरच्या मार्फत अनेक कार्यक्रम उपक्रम आम्ही घेतो. त्यांच्याकडनं जे मला शिकता येतं ते मी बाकीच्या माझ्या मैत्रिणींना शिकवायचा प्रयत्न केला. तरुण उद्योग खरं सांगू का, आपण मुळात स्वप्न बघण्यामध्येच खूप कमी पडतो. आणि माझं एकच काम आहे, पहिल्यांदा लोकांना स्वप्न बघायला शिकवा, कारण मी बघायला शिकले आणि स्वप्न पूर्ण करायला चेंबर सारख्या, अर्थसंकेत सारख्या, आणि मला वाटतं मगाशी मी बोलत होते सगळे माझ्यासारखे जे पण इथे उद्योजक मला मिळाले प्रत्येकाचा हात पुढे होता आणि प्रत्येकाचा हात जर एकमेकांनी धरला तर किती मोठं नेटवर्क तयार होतं. आणि मला वाटतं की आपल्या महाराष्ट्राला पुढे न्यायचं असेल तर याच्यासारखं चांगला नेटवर्किंगचा प्लॅटफॉर्म नाहीये. आणि अर्थसंकेतने इतकं मोठं काम हातात घेतलंय. इव्हन सॅटर्डे क्लब आहे महाराष्ट्र चेंबरला, तर 80 वर्षाची परंपरा आहे, त्यामुळे तर काही विचारायलाच नको. पण हे सगळ्यांनी मिळून जर एकत्र काम केलं तर मला वाटतं की मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र, इव्हन माझ्या जेडपी शाळेमध्ये मी शिकली असेल मेक इन निफाड, ही कन्सेप्ट सुद्धा पूर्ण व्हायला खूप मदत होईल. या पुरस्कारासाठी नॉमिनेशन झाल्यानंतर मला वाटतं आमच्या गावातनं मला जितके फोन आले ना ते त्यातच मला ते अवॉर्ड मिळण्यासारखं आहे, कारण गावातला आणि या म्हणजे या सगळ्यांचं प्रेम, तुमचं सगळ्यांचं पुरस्कार मिळो असं नाही मिळो, पण तुमचं प्रेम मात्र आणि आम्हाला नेहमीच मिळत राहो. आणि तुमच्या कौतुकाची, तुमच्या परत आमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी तुमच्या सगळ्यांची मदत मला लागणारच आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादांचं आज मी सगळ्यांना तुम्हाला पण शुभेच्छा आणि तुम्हाला सगळ्यांना पण खूप खूप शुभेच्छा. तुमची येणारी सगळी वर्ष तुमची स्वप्न पूर्ण करण्यामध्ये जाऊ. आणि थँक्यू सो मच बागवीर सर. मला वाटतं मी चेंबर जॉईन करण्याच्या आधीपासून आपली ओळख होती, सी नेटवर्किंग, आणि इथे बऱ्यापैकी माझे सगळे मित्रमैत्री पण मला मिळाले. टेक्नॉलॉजीचा वापर करा, आपली स्वप्न आपण पूर्ण करा. नाहीतर माझं एक आवडतं वाक्य आहे, आपली स्वप्न आपण पूर्ण नाही केली तर दुसरी त्यांची स्वप्न पूर्ण करण्याकरता तुमचा वापर करतील. इट्स बेटर वे, तुमची स्वप्न तुम्ही पूर्ण करा. थँक्यू. उद्योजक महिला, प्रायोजक जनकल्याण सहकारी बँक, सौ
नेहा खरे आणि राजे सरांना विनंती करतो की त्यांनी पुरस्कार द्यावा व श्री भडकमकर सरांना विनंती करतो व भडकमकर सरांना विनंती करतो